हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. मी मेघा आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय. खरं तर दिवाळीनंतर मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. म्हणजे काय झालं की दिवाळीनंतर ना कामाची गडबड आणि मला ना कंटिन्यूली 12 तास ड्युटी चालू झालेली आहे. त्यामुळे मला एकही व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ खूप सारे शूट केलेले आहेत, पण एडिटिंग करायला मला कसलाच वेळ भेटलेला नाही. त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांची मी माफी मागते. पण इथून पुढे मी नक्कीच म्हणजे आठवड्याला 2 व्हिडिओ तरी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या होम टूअरच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, छान व्ह्यूज आले, छान कमेंट्स केल्यात सगळ्यांनी. तर खरंच तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. असंच प्रेम माझ्यावर करत राहा. आणि आज मी तुम्हाला माझं कपाट मी कसं छान नीटनेटकाने ऑर्गनाईज करून ठेवले. काही स्वतः ऑर्गनायझर मी घरी बनवलेले आहेत. म्हणजे काही बॉक्सेस वगैरे होते तर मी त्यातला वॉलपेपर वगैरे लावून काही बनवलेले आहेत. तर बघूया मग मी कसं कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्हाला आवडतंय का? चला मग. तर हे आहे माझं संपूर्ण कपाट. आणि त्यातील एक बाजू मी आतिश आणि मिस्टरांसाठी ठेवलेली आहे आणि एक बाजूमध्ये पूर्ण माझे कपडे आहेत. तर तुम्हाला मी माझी एक पहिली साईड दाखवते. तर या साईडमध्ये वरच्या बाजूला मी संपूर्ण मिस्टरांचे शर्ट्स वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत हँगिंग करून. संपूर्ण कपडे मी इकडे त्यांचे असे शर्ट जेवढे आहेत ते हँगरला हँगिंग करून ठेवलेले आहेत. आणि जे काही आता नको होते, जे खूप जुने होते असे मी काढून टाकलेले आहेत. आणि बऱ्याच असं पॅन्टी वगैरे मी आता धुवायला काढलेले आहेत. तर इकडे सर्व त्यांचे पॅन्ट्स. आणि हा एक ऑर्गनायझर मी मिशोवरून असे 2 मागवलेले आहेत आणि खूप छान क्वालिटी आलेली आहे. त्यामध्ये हे असे पूर्ण असे टी शर्ट तुम्ही बघू शकता. टी शर्ट पॅन्टी वगैरे भरपूर असं त्यामध्ये आपण ठेवू शकतो. कारण एका वेळेत ठेवलं तर अजिबात जागा जास्त होत नाही आणि असं ठेवलं तर खरंच छान राहतं आहे. आणि मग इकडे वगैरे त्यांचे काही बॉक्स वगैरे आहेत ते हे दोन्ही ड्रॉवर मी त्यांनाच दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये आतिशचे जे काही नवीन कपडे आहेत ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इथे पण ह्या ऑर्गनायझरमध्ये त्याचे नवीन कपडे पॅन्टी वगैरे, हा टॉवेल, थंडीचा स्वेटर वगैरे सर्व ठेवलं आहे. हे डेली यूजचे त्याचे सर्व कपडे. आणि नंतर खालच्या सेक्शनमध्ये इकडे सर्व फाईल. आणि आता थंडीमुळे जास्त म्हणजे अंथरूण पांघरूण लागतं तर मी ते काही वरती ठेवलेलं आहे. आणि खाली जो आहे ड्रॉवर आहे त्याला, तर यामध्ये पण मी आतिशचे सर्व स्कूलचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत. आणि मी हे मगाशी साफसफाई करताना माझ्याकडून थोडं हे व्यवस्थित लागलेलं नाही, त्यामुळं तो आत बाहेर करताना थोडा जास्त असा टाईट होतोय. तर मग हा सेक्शन तुम्ही बघू शकता मी असा काहीसा ठेवला आहे. आणि हे ऑर्गनायझर खूपच कामाचे आहेत. तर असं सुटसुटीत छान कपाट दिसते. आणि सर्व पॅन्टी आता धुवायला टाकलेल्या आहे, जीन्स वगैरे. तर त्यामुळे मी इथे घड्या मारून नंतर ठेवणार आहे. आणि मग ही साईड आहे, ही संपूर्ण माझी साईड आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला बायकांना किती जास्त ही जागा दिली तरी कमीच पडते कपड्यांसाठी. तर इकडे जे आहे ते माझ्या सर्व साड्या मी ठेवलेल्या आहेत. असे मी 3 दादरवरून 3 असे ऑर्गनायझर आणले. त्यामध्ये संपूर्ण माझ्या साड्या बसतात. खूप असं पेस असतो त्यामध्ये, त्यामुळे भरपूर साड्या बसतात. आणि हे 2 जे ऑर्गनायझर आहेत ते मी स्वतः तयार केलेले आहेत बॉक्सपासून. आणि जे माझ्याकडे न यूज केलेले बॉक्स होते त्यांना मी असं वॉलपेपर लावलेला आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे मी असे बॉक्स तयार केले. आणि या बॉक्समध्ये मी माझे सर्व साडी पेटीकोट ठेवलेत. आणि या बॉक्समध्ये नऊवारी वगैरे साडी आहेत ती ठेवलेली आहे. आणि त्यामुळे असं पटकन हाताला घेतलं की पटकन सापडतं. आणि हे बघा पूर्ण असा वॉलपेपर माझ्याकडे होता तो लावलेला आहे. आणि ही साईड अशी ठेवलेली आहे की ते जरा कमी यूज येतं आणि हाताला हात वरती जास्त जात नाही, म्हणून ते वरच्या सेक्शनमध्ये सर्व ठेवले. मध्ये जे आहे त्यामध्ये
आता हे जे मला टेलरकडे ब्लाऊज शिवायला टाकायचे आहेत म्हणून या वरती साड्या ठेवल्यात. इकडे सर्व माझे कुर्तीज वगैरे आहेत, जीन्स, लेगीज. इकडे 2 माझ्या बॅग आहेत ज्या मी कधी कधीच यूज करते, तर मी त्या तशा ठेवलेल्या आहेत. इकडे जे आहे ते माझ्या सर्व बँगल्स वगैरे आहेत त्या मी ठेवले. आणि मेकअपचं तर मी दुसऱ्या ड्रेसिंग टेबलमध्ये सर्व काही ठेवते. या सेक्शनमध्ये सर्व माझे जीन्सवरचे जे छोटे मोठे टॉप्स आहेत, कुर्तीज आहेत ते ठेवलेत. आणि खाली जे आहे ते माझे नवीन ड्रेस आहेत. आत्ता मी बऱ्यापैकी सर्व कपाट क्लीन केले, त्यामुळे जवळजवळ 2 पिशव्या मी कपडे साईडला काढलेले आहेत. जे आता चांगले आहेत तेवढेच मी ठेवलेले आहेत. इकडे जे आहेत ते माझ्या सगळे काही 5-6 वन पीस आहेत ते. आणि या लाल पिशवीमध्ये 15 ऑगस्टला वगैरे व्हाईट आपण कपडे घालतो तर ते ठेवलेलं आहे की जास्त धुळीमुळे वगैरे खराब होऊ नये म्हणून. हा एक खाली ड्रॉवर आहे, तर यामध्ये मी सर्व माझ्या पर्स आणि काही नॅपकिन, इकडे काही छोटे कपडे, त्याच्यासाठी पण एक ऑर्गनायझर केलेला आहे, स्वतःच घरी तयार केलेला आहे, तर असं ठेवलेलं आहे. तर अशा तऱ्हेने मी असं सर्व असं कपाट व्यवस्थित ऑर्गनाइज केलेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता, असं काहीसं ते दिसतंय. आणि आज खरंच कपाटची एकदम डीप क्लिनिंग केलेली आहे. तर तुम्हाला मी आज ठेवलेलं माझं कपाट अगदी नेटनेटकं ठेवलं ते कसं वाटलं, आणि त्यासोबतच मी रूम पण अशी व्यवस्थित आज क्लीन केलेली आहे. सर्व बेडशीट वगैरे धुवायला काढले. तुम्ही पाहू शकता, हे बघा मी ना असे माझ्याकडे काही बॉक्स होते खाली पार्सलचे वगैरे, तर मी त्याला पूर्ण असा वॉलपेपर लावून घेतलेला आहे आणि मस्त ऑर्गनायझर तयार केलेला आहे. असे 2 केलेले आहेत. हा थोडा मोठा बॉक्स आहे आणि हा छोटा होता, तर ठीक आहे म्हटलं याच्यामध्ये पण काही ना काही तर बसून जाईल. तर हे पहा, अगदी सुंदर असे बॉक्स तयार झालेत. आणि या बॉक्समध्ये ना मी माझा जो नवरात्रीचा घागरा आहे हा वाला, तो मी ठेवणार आहे. तर पाहू शकता, हा असा खाली बसला आहे व्यवस्थित. त्याचा हा ब्लाऊज, ही माझी नऊवारी साडीचा ब्लाऊज आहे तो, आणि ही नऊवारी साडी जी मी अशी मस्त धुवून छान अशी तिला डाय क्लीन करून आणलेली आहे. आणि छान मस्त ती फोल्ड वगैरे होऊन बसते, आणि ती पण यामध्ये अगदी व्यवस्थित बसलेली आहे. त्याच्यावरून एक असा पेपर टाकून घेते म्हणजे धूळ वगैरे किंवा खराब होणार नाही. तर पाहिलं किती मस्त असं व्यवस्थित या बॉक्समध्ये छान झालं. आणि हा बॉक्स पण यूजमध्ये आला. काही आपण घरगुतीच टाकाऊपासून टिकावं असं काहीसं बनवलंय. आणि हा दुसरा बॉक्स आहे, यामध्ये माझे सर्व साडी पेटीकोट मी ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा पण आपण कधीही आपल्याला पटकन काय पाहिजे असेल तर आपण त्यामधून घेऊ शकतो. तर हे असे सर्व साडी पेटीकोट मी यामध्ये ठेवते. हे पहा, सर्व असे बसलेत व्यवस्थित. किती छान आणि सुंदर ऑर्गनायझर बनलेले आहेत. असं वाटतच नाही की हे घरी बनवले. हे पहा, वरती किती सुंदर असे बसलेत. मी पटकन घेऊ शकते आणि प्रत्येक कुठलीही साडी पण आणि त्यामध्ये ब्लाऊज म्हणा किंवा साडी पेटीकोट म्हणा काही व्यवस्थित असं घेऊ शकते. तर
तसं तर दिवाळीमध्ये मी सर्व घर क्लीन केलेलंच होतं, पण आता नवीन वर्ष चालू होत आहे. तर नवीन वर्षाच्या आपल्या काही संकल्पना असतात. तर काही नवीन चालू करण्याअगोदर घरापासूनच सुरुवात करावी, म्हणून घर सर्व क्लीन करायचा विचार केला. तर आज वॉर्डरोबपासून सुरुवात केली आहे. तर दररोज जसा वेळ भेटेल तसं थोडं थोडं मी क्लिनिंग करणार आहे. सो मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटलं? मी आज कपाट मस्ताने ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच पुन्हा एकदा मला तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या होम टूअरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. माझे जवळपास 80% सबस्क्रायबर त्यामध्येच वाढलेले आहेत. जे काही माझ्याकडे कमी होते 91 सबस्क्रायबर होते, आणि आता 266 सबस्क्रायबर झालेले आहेत. ते एका व्हिडिओमध्ये झालेले आहेत. तर तुम्ही खूप छान त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला. असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तोही तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा त्यामध्ये मी काय बदल करायचे असतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.